नमस्कार मित्रांनो, मी योगेश. स्वागत आहे आजच्या नवीन ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. भावांनो, चॅनल नवीन आहे, समजून घ्या. काय चुकत असेल ते पण सांगा. तर चालू करूया आपण आपला ब्लॉग. नवा दिवस, नवी सुरुवात. आपल्या शाईन वरून निघालो रस्त्यावर. समोर नदी, नदीचं शांत पाणी. कधी कधी प्रवास हा आपणाला जीवनाची खरी गती दाखवतो. इथलं दृश्य नदीवरच खूप सुंदर असते. सकाळची सुरुवात खूप छान होते. हर दिन एक नया मौका है खुद को बेहतर बनाने का. कधी कधी प्रवास आपणाला जीवनाची खरी दिशा दाखवतो. थोड्या वेळात मित्रांबरोबर कारची मजा सुरू झाली. मित्रांसोबत प्रवास नेहमी थोडा जोरात, थोडा हसत, थोडा खेळत आणि थोडा ज्ञान घेत जातो. मज्जा गोष्टी या सर्व चालू असतात. भारी वाटतं. आमचे मित्र पंकज देसाई साहेब यांचं पॅराडाईज फोटोशूट हे स्टुडिओ आहे, तिथं अवश्य भेट द्या. भावाला लागलेली सकाळ सकाळी भूक, त्यासाठी हॉटेल बघत होतो. घरगुती पद्धतीचं नाश्ता कुठे भेटतोय का याचं सर्चिंग चालू झालं. एकदाची पोचलो चार चौघी या हॉटेलमध्ये. एकदम घरगुती पद्धतीचं जेवण. ॲम्बियन्स पण असा साधासा होता, पण खूप छान जेवण मिळत होतं. नाश्ता वगैरे केला. तिथून आलो आम्ही. आमचं जेवण झालेलं आहे. ते आता पुढं गाडीला पण पाहिजे म्हणून गाडीसाठी आलो. गाडीला पोटभर जेवण दिलं. तिथेच थोडा वेळ थांबलो. रस्त्यालगतच इनफिल्डर ट्रॅक्टर ट्रॉली भरत होता. ते बघण्याचं कुतूहल वाटलं म्हणून आम्ही तिकडे गेलो. शेतामध्ये जाऊन ते बघितलं. भावांनो, हे इनफिल्डर कापलेलं ऊस ट्रॅक्टर मध्ये भरण्यासाठी वापरतात. आता तो ट्रॅक्टर मध्ये भरत आहे बघा भावांनो. कसा भरतोय ते बघा. हे सगळं हायड्रोलिक असल्यामुळं माणसाची मेहनत कमी झालेली आहे. काम लवकर होतंय. मशीनने काम खूप जोरात होतंय, त्यामुळं माणसांची मेहनत कमी झालेली आहे. आता ऊस कापण्यासाठी आता वेग चालू झाला आहे. ऊसाच्या मशीनने लोकांचं काम, वेळ, मेहनत खूप सोपं झालं आहे. ही एक स्मार्ट टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यामुळे भविष्यात याचा खूप फायदा होणार आहे. भावांनो, हा ट्रॅक्टरच्या पाठीमागे जे इनफिल्टर आहे, त्या तोडलेल्या मशीनने जो ऊस आहे, तो ऊस या ट्रॉलीमध्ये ओतण्यासाठी वापरला जातो. ट्रॉल्या हा बाहेर लावलेल्या असतात. कधी कधी आत पण लावते ती, पण अडकण्याच्या भीतीनं या इनफिल्टरच्या सहाय्यानं ते बाहेर काढतात आणि बाहेरच शक्यतो भरतात. इनफिल्टर हायड्रोलिक असल्यामुळे सर्व प्रोसेस त्याची हायड्रोलिक होते. शेवटला फक्त भरण्यासाठी माणसाला शुगर केनचं जे कांडे आहेत त्या ओढण्यासाठी एखादा माणूस फक्त वर चढतो आणि ते सगळं भरून घेतो. पण ह्याने माणसाची मेहनत खूप कमी झालेली आहे आणि टाइम वाचत आहे. ह्यासाठी ही टेक्नॉलॉजी आता येणं गरजेचं आहे सगळ्यांसाठी. हे आता अजून काही दिवसानंतर बहुतेक maybe हेच चालू होईल आता, कारण ह्याने सर्वांचंच काम लवकर होत आहे. शेतजमीन रिकामी होत आहे. त्यामुळे पुढचं नियोजन जर काय करायचं म्हटलं, कोणतंही आंतरपीक घ्यायचं म्हटलं, तर त्यासाठी माणसांना आता ह्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि भविष्यात छोटे मोठे शेतकरीही चा वापर करतील असं मला वाटत आहे. कारण याने लवकर शेतीची कामे पण होत आहेत. शेत लवकर रिकामं होत आहे आणि आंतरपीक घ्यायचं म्हटलं तर ते होत आहे. कारण अगोदर ऊसतोडणी कामगारांना तेवढेच एक शेत कट करण्यासाठी खूप वेळ जायचा, पण आता तसं नाही राहिलेलं. आता ते लवकर होत आहे. त्याचं कारण आहे हे मशीन, शुगर केन हार्वेस्टर मशीन. आम्ही आज शेतात गेलो होतो, मालकांशी बोललो. हे आहेत मालक अक्षय सर. मशीन दाखवली, मशीनची माहिती दिली. कसं पळतंय बघा मशीन, जोरात आहे का नाही.
लांबून छोटं दिसतंय पण जवळ गेल्यावर लय मोठं दिसतंय. लय टाइम वाचवतंय. कसा ऊस आहे बघा ह्यो. ऊस बघितल्यावर असा कट्टा पडतोय कुठनं कुठं चालू झालाय हेच कळत नव्हतं. ऊसाचं नियोजन ऊस खूप छान होता. त्यात काय वादच नाही. पण ऊस कुठून चालू झाला आणि कुठं काय चाललंय त्याचं काय कळतच नव्हतं. पण मशीन ही अशी आहे ना, की इथं ऊस तोडणी कामगाराला खूप वेळ गेला असता. पण ह्या मशीनने एवढं टाइम वाचतंय ते बघितल्यावर जरा मन प्रसन्न झालं. आडसाली ऊस होता, असं पाक पडलेलं होतं. पाक पडलेलं. पण ते मशीन असं दाबत होतं. मला वाटतं हे शक्तिमानचंच मशीन आहे. शक्तिमान हार्वेस्टर आहे हे. एवढं फास्ट तोडत होतं ना, पाठीमागं ओढायला पण लागलं नाही, काहीच नाही. ते पडलेला पूर्ण ऊस पडलेला होता. मी बघितला तो ऊस. पाक त्याचं काहीच ठेवलं नव्हतं. पाक ते कसंही कुठून चालू आहे, कसं काय चालू आहे. पण यानं ते सगळं तोडलं. हे काय म्हणजे माणसांना ह्याला खूप वेळ गेला असता आणि खूप मोठा ऊस होता. आडसालीचा आहे हा ऊस. पण एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन पाला आहे. पाला पण निघाला नाही त्याचा. पाला पूर्ण असा साईडला पडलेला होता मशीन मधनं. एकदम व्यवस्थित. त्या मालकाला मी म्हटल्यावर त्याने आम्हाला हात चढून पण दाखवलं, व्हिडिओ करायला सांगितला. करा म्हटले तो व्हिडिओ. व्हिडिओ केला. हे ड्रायव्हर बघा. खूप छान होते. ड्रायव्हरांनी पण सगळं सांगितलं व्यवस्थित कसं काय करतात ते. मशीनची माहिती दिली. ऊस परत नंतर पाठीमागं जाऊन बघितला. कसा तुटलेला आहे. जास्त तुटलेला आहे का कांडीवर राहिलेला आहे का ते पण बघितलं. ट्रॉलीमध्ये पाला किती पडलेला आहे. पाला तर अजिबातच दिसला नाही. फक्त केनच पडलेलं आहे. तिथून आलो पोमाजी रिसॉर्ट. बाहेर पडलो तिथून. म्हटलं आता काहीतरी पोटा पाण्याचं नियोजन करावं. आलो पोमाजी रिसॉर्टला. इथं सगळ्यात फेमस म्हटलं तर चिकूची बाग असल्यामुळे प्युअर एकदम शुद्ध असा चिकूचा ज्यूस तो घेतला आणि पहिल्यांदा म्हटलं दत्तगुरूच्या दर्शनाला जावं. आलो नरसोबावाडीला. इथं आल्यावर मन प्रसन्न पण होतं आणि भावनिक पण होतं. कारण इथं आल्यावर प्रत्येक क्षणाला माझ्याजवळ माझी आई आहे का याचीच आठवण येते. माझ्या आईचं रक्षाविसर्जन इथं केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आईची चाहूल आहे का असंच वाटतं. डोळ्यातून पाणी येतं. प्रवास सुखद आहे. प्रवास करताना त्रास होतो पण एकदम रिलीफ पण होतं. मी सेल्सचं काम करतो. सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे मी. सेल्सचं काम करताना बाहेर फिरताना खूप गोष्टी शिकायला मिळतात. तिथून बाहेर आल्यावर पार्किंगसाठी आम्ही गाडी लावायला गेलो. गाडी लावताना त्या काकांनी गाडी आडवीच लावली होती. ते कधी आता पुढे मागे घेतात बघितलं आणि पार्किंगचं नियोजन केलं आम्ही. पार्किंग करून झाल्यावर भाव बघा आमचे कसे चाललेत. पंकज साहेब आणि अभिषेक सर. दर्शनासाठी पाठीमागच्या रोडनंच आम्ही गेलो. कारण तिकडून एकदम व्यवस्थित जाता पण येते. गर्दी नसते. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. दर्शन हे बघा पाठीमागचा रस्ता आहे. अन्नछत्राच्या बरोबर साईडून तो रस्ता येतो. नदी किनारी आलो. हातपाय धुवून दर्शन घ्यायचं म्हटलं. काल पौर्णिमा असल्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी होती. इथं आलं की असं मनाला भरून येतं, मम्मी कुठे आहे का असंच बघू वाटतं. डोळ्यात पाणी येतं. गर्दी काल अमाप होती. कारण पहिली पौर्णिमा झाली. पौर्णिमा असल्यामुळे सगळीकडे गर्दी. देवाचं दर्शन चालू होतं. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात होते. दर्शन बघितलं. नावामध्ये प्रवाशांना बरं फिरवण्यासाठी चालू होते. त्या विषय काहीतरी चालू होता. इथं भजनाचा कार्यक्रम चालू होता. त्यानंतर त्या कोपऱ्यात बघा, त्या सगळ्यात आहे. तिथं बरेचसे लोक आले होते. सगळ्यांचं काही ना काहीतरी चाललं होतं. निवांत आणि कोणतर बसले होते.
हे बोटवाले गेले. मला एक सांगायचं आहे, इथं आता दिसत असेल बघा, लहान लहान मुलं आहेत. लहान लहान म्हणजे अगदी जेमतेम 9-10 वर्षाचीच मुलं आहेत बघा. बघा, त्यांनी पाय सोडले बाहेर. त्यांचे आई वडीलही निवांत आहेत. नदीचं पाणी आहे ते. का रिस्क घ्यायची हेच कळत नाही लोकांना. ते बघा, तुम्हाला दिसत असेल तर बघा, दिसत असेलच मला वाटतंय. पण तरी पण बघा तुम्ही, एवढी लहान मुलं आहेत आणि त्यांना कसं आई वडील काय कुठल्या गोष्टींसाठी काय करतात तेच कळत नाही. जर चुकून काय झालं तर त्याची जबाबदारी फक्त त्यांची तेच घेऊ शकतात. कारण कसं आहे, प्रत्येकानं सांगितलेलं असतं, त्यांना समजायला पाहिजे की बाबांनो, हे काय आहे, नदीमध्ये मगर असू शकते, नाही काय, हे नाहीच काय, त्यांना ते समजत नाही. त्यानंतर अजून एक खूप सुंदर अशी गोष्ट पाहायला मिळाली. हे काका थांबले होते ब्रेड घेऊन, माशांना ब्रेड खाऊ घालत होते. त्या ब्रेड खाण्यासाठी हे पक्षी पण तिथे आले होते. हे हे दोन काका आहेत बघा. इथे एक काका आहेत आणि पलीकडे व्हाईट शर्ट मध्ये. हे टाकताना ते पक्षी पण तिथे येत होते. पक्षी पण ते ब्रेडचे तुकडे खात होते. खूप आणि पाण्यामध्ये माशांची हालचाल दिसत होती बघा. माशांची हालचाल दिसत होती. तिथून म्हटलं आता परतीचा प्रवास करायला निघावं. जातानाच पलीकडच्या साईडला जाताना नदीच्या मंदिराचं दर्शन पुन्हा एकदा घेतलं. खूप सुंदर वाटत होतं. पलीकडे थोडस काम होतं, तिकडे जायचं होतं. पंकजचं थोडस काम होतं, तिकडे जरासं जाऊन यायचं होतं. हम्म, मस्तपैकी त्याचं काम झालं, तिकडून आलो. परत पुन्हा एकदा मंदिराचं दर्शन मिळालं. So, खूप असं भारी वाटत होतं. घराकडे येण्याचा परतीचा प्रवास चालू झाला होता. आता इथं रस्त्याचं काम चालू होतं, हातकणंगले वडगाव रोड. रस्त्याचं काम. माझ्या दिवसभराच्या थकव्याची मेडिसिन माझा चिरंजीव समर्थ. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय भावांनो.